महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा हल्ला होणं हा भ्याड हल्ला आहे। या हल्लेखोरांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, नाहीतर या जिल्ह्यात आता निवडणुका आहे 2 दिवसात आणि मला वाटते की अजून वातावरण भडकण्याची स्थिती आज दवाखान्यावर पाहायला मी आतमध्ये त्यांना पाहून आलो। त्यांच्या डोक्याला स्टिचेस लावण्यात आले आहे, एनेस्थेशिया त्यांना दिल्या आहे। मला वाटतं 6-7-8 स्टिचेस लागतील आणि गहरी घाव आहे त्यांच्या डोक्याला। महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर अशा प्रकारचा हल्ला होणं हा भ्याड हल्ला आहे। या हल्लेखोरांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, नाहीतर या जिल्ह्यात आता निवडणुका आहे 2 दिवसात आणि मला वाटते की अजून वातावरण भडकण्याची स्थिती आज दवाखान्यावर पाहायला मी आतमध्ये त्यांना पाहून आलो। त्यांच्या डोक्याला स्टिचेस लावण्यात आले आहे, एनेस्थेशिया त्यांना दिल्या आहे। मला वाटतं 6-7-8 स्टिचेस लागतील आणि गहरी घाव आहे त्यांच्या डोक्याला।